नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता 40गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. ध्येय गाठण्यासाठी वाचनाचा छंद जोपासावा. भानुदास आबाळे. महालक्ष्मी विद्यालयात अक्षर भारती संस्थेच्या वतीने ग्रंथालय उद्घाटन सोहळा संपन्न. जीवनातील ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जोपासावा. जीवनात वाचन संस्कृती अधिक समृद्ध केली तर आपण निश्चित ध्येयापर्यंत जाऊ शकतो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भानुदास आबाळे यांनी केले. पुण्यातील अक्षर भारती या संस्थेने तालुक्यातील महालक्ष्मी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव नागविंदा विद्यालयास 500 पुस्तकांचे ग्रंथालय शाळेस प्रदान केले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अक्षर भारतीचे अयाज सय्यद, गणेश वागसकर, उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब कासार आदी उपस्थित होते. यावेळी भानुदास आबाळे बोलताना पुढे म्हणाले की स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे ग्रामीण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. यावेळी अयाज सय्यद बोलताना म्हणाले की वाचनाने माणूस अधिक प्रगल्भ होतो. अक्षर भारती वाचनालयाचा वापर मुलांनी जास्तीत जास्त करावा. जगापुढे जागतिक तापमान वाढ हे मोठे संकट असून त्यासाठी पर्यावरण जतन व संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी भाऊसाहेब कासार म्हणाले की भेटलेली माणसे व वाचलेली पुस्तके माणसांना ज्ञानी बनवतात. विद्यार्थ्यांना दर आठवड्यातून एक दिवशी वाचलेल्या पुस्तकांचा अभिप्राय लिहून त्याची नोंद करावी. वाचन हे मनाचे अन्न आहे. वेळ मिळेल तेव्हा वाचन करत चला, तरच आयुष्यात यश मिळेल, असे प्रतिपादन केले. पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन रामदास कासार यांनी केले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारुती आभाळे, सूरज काळे, अक्षर भारतीचे श्रीकांत लगड, महेंद्र बोटे आदी उपस्थित होते. पुस्तके वाचणे हे केवळ माहिती मिळवण्याचे साधन नसून ते बौद्धिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वाचनामुळे ज्ञान वाढते, शब्दसंग्रह सुधारतो, एकाग्रता वाढते आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होते. पुस्तके ही माणसाची खरे मित्र असून ती नवीन दृष्टिकोन, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता विकसित करतात. प्राचार्य सुनील धुमाळ. त्या ठिकाणी पलीकडे होतं. मग त्या ठिकाणी त्यांची एक दुपारपर्यंत जी काही त्यांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास त्या ठिकाणी त्या वाळवंटापर्यंत त्या ठिकाणी गेल्यानंतर राजाने जो काही आपली जी काही ताफा जो काय आहे तो ताफा त्या ठिकाणी तो त्यांनी थांबवल्यानंतर राजाने त्या उंटाला खाली बसवलं. तो राजा त्या ठिकाणी तिथं उतरल्यानंतर इतर नोकर पण थांबले आणि तो राजा म्हणाला की कासार सरांचं ध्येय आहे की मुलांनी शिक्षण घ्यावं, शिक्षणापासून वंचित राहू नये. हे ध्येय कुठेतरी ते सार्थ होताना दिसतंय जेव्हा ते हे सर्व करतायत. आणि ध्येय एक ठेवा, 50 ध्येय ठेवू नका. ध्येय ठेवायचं असेल ना, अभ्यास करायचं ध्येय ठेवा. कोणाला उन्हाडक्या करायचं ध्येय ठेवायचं असेल ना, त्याने उन्हाडक्या कराव्यात, मग अभ्यासाचं ध्येय नाही ठेवायचं. आणि मग मोठं झाल्यावर म्हणायचं नाही की अरे मी अभ्यास केला असतं तर बरं झालं असतं, आता मला शेणखोर करावा लागतोय आणि मला पाणी भरायला लागतंय ऊसाला. ध्येय एक ठेवा, चांगलं ठेवा आणि उत्कृष्ट ध्येय ठेवा. त्या ध्येयापर्यंत जाण्याची मजल गाठा. या विद्यालयात खूप मागासवर्गीय विद्यार्थी आहे आणि ते विद्यार्थी कुठे कुठे पोहोचले ते सर्वांचं तुम्ही ऐकलंय. कोण PSI झालंय, कोण शास्त्रज्ञ झालंय, कोण MPSC UPSC झालंय, कोण जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी झाले. तसंच प्रत्येकाने ध्येय ठेवायला पाहिजे. आमचं पण ध्येय होतं, पण आम्हाला ध्येय सांगायला कोण नव्हतं. तुम्हाला तरी ऍटलिस्ट ध्येय सांगायला कोणीतरी आहे. अभ्यास करा. आमच्या पालकांनी आमची शाळा कधी पाहिली नाही. तर असं ध्येय. राजा माहिती सगळ्यांना राजा होता आणि ना त्याच्याकडे अनेक नोकर त्या ठिकाणी होते आणि त्या नोकरांमध्ये ना एक काळ्या वर्णाचा त्या ठिकाणी नोकर होता. त्याला एक डोळा पण त्या ठिकाणी नव्हता. तरी तो नोकर जो काय आहे ना, तो नोकर त्या राजाला खूप आवडायचा. काय व्हायचा? खूप आवडायचा. आणि एक दिवस काय झालं, आता हे जे काही इतर नोकर आहे ते नोकर त्याला काय करायचे, सतत चिडवायचे थोडक्यात, आहे का नाही. आणि मग ते म्हणायचे की अरे अशा कसा नोकर असतो काय राजाचा. आणि मग असं असताना तर
त्या राजाने एक दिवस त्या ठिकाणी असंच इतर नोकरांकडून लांबून ऐकलं की अरे ह्या माझ्या लाडक्या नोकराला आहे ना हे इतर नोकर काय करताय चिडवताय. मग त्यांनी काय केलं, बरं तो म्हटला की बरं येईल माझ्या लक्षामध्ये, एक दिवस हे माझ्या लक्षामध्ये येईल, ह्या लाडक्या नोकराला काय चिडवताय ना हे माझ्या लक्षात येईल. मग राजाने एक दिवस आदेश सोडला दरबारामध्ये की आता सर्व जे काही नोकर आहे त्यांनी त्या ठिकाणी माझ्या बरोबर याला यायचंय, शिकारीला त्या ठिकाणी यायचंय. मग ते सगळे नोकर त्या ठिकाणी शिकारीला निघाले. राजा मस्तपैकी त्या उंटावरती बसला आणि जे काही इतर जे काही नोकर होते ते मस्तपैकी आपल्या काही घोड्यांवर काय पायी असे त्या ठिकाणी निघाले. आणि त्या नोकरांसोबत हा जो काही काळ्या वर्णाचा नोकर जो काय आहे त्याला पण त्या ठिकाणी त्यांच्या वणीच जसा यंदा आदेश सोडण्यात आला होता तसाच त्याही नोकराला त्या ठिकाणी त्या राजाने आदेश सोडला आणि मग त्याला पण त्या ठिकाणी यावे लागलं त्याच्यासोबत. आणि मग तो पण त्या ठिकाणी आल्यानंतर आता त्या ठिकाणी त्यांची जी काही मीने मीने मीनम्मा मीने 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 मीनम्मा काडक वेली कडलक वेली काडक वेली कडलक वेली. मी काय करतो माहिती का, एक वाक्य तमिळमध्ये त्याच रूपांतर मी एक मराठीत केलंय ते पण म्हणतो मी, तुम्हाला अर्थ पण लक्षात येईल. काडक वेली कडलक वेली. मोठ्याने आवाज नाही येते, पाठीमागची मुलं. वेली कडलक वेली इल्लय काडक वेली कडलक वेली इल्लय खर हाय ना माझी माय तंग माकेटे पवळ माकेटे. तंग म्हणजे सोनं आणि पवळ आपण मराठीत पण म्हणतो, संस्कृत मध्ये पवळ. तंग माकेटे पवळ माकेटे इल्लय मीनम्मा. तंग माकेटे पवळ माकेटे इल्लय मीनम्मा. सोनं नको मला मोती नको मला गान तू दे माझे माय. गान तू दे माझे माय. तंग माकेटे पवळ माकेटे. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी प्राध्यापक सचिन लगड, राजूर, अहिल्यानगर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू